नमस्कार. आज आपण डिस्कस करणार आहे. आताच आपण पाहिला ग्लोबल वॉर्मिंग हा चॅप्टर. त्याच्याशी संबंधित आपला एक करार राहिला, क्योटो प्रोटोकॉल. सगळ्यात इम्पॉर्टंट करारापैकी एक आहे एन्व्हायरमेंटमधल्या क्योटो प्रोटोकॉल. चला तर मग पाहू क्योटो प्रोटोकॉल. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो करार आहे हा आहे ना UNFCCC संबंधित आहे, म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याच्याशी संबंधित आहे. बघायचे नाही का आपण UNFCCCचं हेडक्वार्टर, मला वाटते मी न्यूयॉर्क सांगितलं, तुम्ही बोन करता, बोन आहे, ठीक आहे. तर पहा क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे, UNFCCC यांच्याशी संबंधित आहे. हा लिगली बाइंडिंग ट्रिटी आहे. ठीक आहे. कधी साईन झाली होती 1997मध्ये. भारतानं याला रेक्टिफाईड केलं 2002मध्ये आणि लागू झाला, हे इम्प्लिमेंटेशन याचं सुरू झालं 2005 पासून. पहा याच्यात टोटल मेंबर आहे आता 192 जवळपास रेक्टिफाईड केलेलं आहे. कॅनडा 2012मधून याच्यातून बाहेर निघाला. अजून साईन न करणारे देश दोन आहे, USA आणि कझाकिस्तान. यांनी अजूनही याच्यावर नाही का साईन नाही केलेलं आहे. मग त्याच्यानंतर याचं एक उद्दिष्ट आहे कोणतं, 2050पर्यंत 50% ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जनात घट करणे. किती? ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात 2050पर्यंत 50%ने घट करणे, हे याचं एक मेन उद्दिष्ट आहे. त्यानंतर मग क्योटो करारामध्ये समाविष्ट असणारे ग्रीन हाऊस गॅसेस कोणते कोणते हे माहीत पाहिजे आपल्याला. एक कार्बन डायऑक्साईड, दुसरं CH4 मिथेन, तिसरं नायट्रस ऑक्साईड, चौथं हायड्रोफ्ल्युरोकार्बन, पाचवं फ्लोरोफ्ल्युरोकार्बन आणि सहावं आहे SF6. ठीक आहे. एवढे आहे म्हणजे क्योटो करारामध्ये समाविष्ट असणारे हरितगृह वायू. याच्यात नाही का काही कमिटमेंट केलेली आहे. तर पहिली कमिटमेंट आहे जी 2012पर्यंत सर्व देशांनी 5% ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन कमी करणे 1990च्या तुलनेत. आलं का हे लक्षात? किती टक्के? 5% इमिशन ग्रीन हाऊस गॅसेसचं कमी करणे 1990च्या तुलनेत. आणि हा जो पूर्ण कॉन्सेप्ट आहे ना, हा कशावर, कोणत्या तत्वावर आधारित आहे हाही प्रश्न विचारते. लक्षात घ्या, कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी या तत्वावर आहे. कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी या तत्वावर हा कॉन्सेप्ट आधारित आहे. याची एक विशेषता या कराराची, याच्यात 2 गट करण्यात आलेले आहे. एक आहे Annex 1 कंट्री आणि एक आहे Annex 2 कंट्री. तर बा Annex 1 कंट्रीमध्ये 37 देते ते डेव्हलप जे देश आहे USA सारखे. Annex 2 कंट्रीमध्ये डेव्हलपिंग आणि इमर्जिंग कंट्रीज येते, म्हणजे ब्राझील, भारत, चीन सारखे देश Annex 2 गटात येते. त्यानंतर एक उद्दिष्ट, एक मेन म्हणजे जे 2012पर्यंत आपण केलं ना इथं कुठतरी 5% हे फक्त Annex 1 कंट्रीसाठी आहे. Annex 2 कंट्रीसाठी हे असं काही लागू नाही आहे. त्यामागचं रिझन आहे कारण त्यांना गरज आहे आता विकासाची. ठीक आहे. त्यानंतर हा जो करार आहे याचे नाही का 3 मेकॅनिझमवर हा काम करते. कोणतं? एक आहे जॉईंट इम्प्लिमेंटेशन, दुसरं आहे CDM क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम आणि तिसरं आहे इमिशन ट्रेडिंग. या 3 कन्सेप्टवर हे काम करते. सगळ्यात पहिले पाहू आपण जॉईंट इम्प्लिमेंटेशन काय. एक Annex 1 कंट्री स्वतःच्या देशात उत्सर्जन कपात करण्याऐवजी दुसऱ्या Annex 1 कंट्रीमधील उत्सर्जन कपात करणाऱ्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करू शकते. फॉर एक्झाम्पल जॉईंट इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय होते, USA आहे आणि UK आहे. दोन्ही कोणत्या ग्रुपमध्ये येते? Annex 1 ग्रुपमध्ये. USAची कंपनी आहे, तिनं काय केलं, स्वतःच्या देशात उत्सर्जन कपात करण्याऐवजी तिनं काय केलं, UK मधली एक कंपनी आहे B नावाची, हे कंपनी काय करते, कमी उत्सर्जन करते. तर USAची कंपनी UK मध्ये आली आणि B या कंपनीमध्ये त्यानं गुंतवणूक केली, या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली. ठीक आहे. याला म्हणते
जॉईंट इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. त्यानंतर आहे क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम. क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम म्हणजे पाहू आपण काय होतं तर एकदम सोपा कॉन्सेप्ट आहे. CDM म्हणजे पहा, एक Annex 1 कंट्रीनं विकसनशील देशामध्ये गुंतवणूक करते. Annex 1 जे कंट्री आहे ना, हे काय करण, स्वतःच्या देशात गुंतवणूक न करता एखाद्या विकसनशील देशातल्या अशा प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण जो प्रोजेक्ट कमी प्रदूषण ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जित करते. आलं लक्षात. पण जॉईंट इम्प्लिमेंटेशनमध्ये काय होते, Annex 1 कंट्री Annex 1 कंट्रीमध्येच गुंतवणूक करते. पण CDMमध्ये काय होते, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझममध्ये Annex 1 कंट्री विकसनशील देशातल्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. त्यानंतर आहे तिसरा मेकॅनिझम होतं इमिशन ट्रेडिंग. इमिशन ट्रेडिंग म्हणजे काय होते, Annex 1 देशांना नाही काय ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन कपातीचे उद्दिष्ट दिले आहे. काही उद्दिष्ट दिले आहे. हे जे Annex 1 कंट्री आहे ना, याला काही उद्दिष्ट दिले आणि त्याला मर्यादा घालून दिली, तुम्ही एवढंच नाही काय ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जित करू शकता. यालाच नाही कार्बन अलाउन्सेस असे म्हणतात. काय म्हणते याला, कार्बन अलाउन्सेस. तुम्हाला जर विचारलं कार्बन अलाउन्सेस म्हणजे काय होते तर सांगायचं की Annex 1 कंट्रीला काही नॉर्म्स पाडून दिलेले आहे ग्रीनहाऊस गॅसेसचं एवढंच उत्सर्जित करायचं, बस त्यालाच काय म्हणते कार्बन अलाउन्सेस. आता हे कसं मोजलं जाते तर बा, याचं एक युनिट आहे AAU म्हणजे बा असाइंड अमाऊंट ऑफ युनिट्स. ठीक आहे. एक AAU म्हणजे 1 टन CO2. 1 टन CO2. तुम्हाला विचारलं ग्रीनहाऊस गॅसेस किंवा कार्बन मोजण्याचं कोणतं एकक आहे तर AAU, आणि 1 AAU म्हणजे 1 टन CO2 उत्सर्जन. ठीक आहे. त्यानंतर आता इथं आला कॉन्सेप्ट कार्बन क्रेडिट. कार्बन क्रेडिट म्हणजे काय होते, एखाद्या देशाने कार्बनचं उत्सर्जन कमी केले तर त्या देशाला नाही का रिवॉर्ड भेटते. ठीक आहे. त्या देशाला रिवॉर्ड भेटते. जर एखाद्या देशाचे हरितगृह उत्सर्जन हे निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असेल तर उत्सर्जनात केलेल्या बचतीचे प्रमाणात त्याला कार्बन क्रेडिट मिळते. लक्षात. कार्बन युनिट काय AAU, आणि 1 AAU म्हणजे 1 टन CO2चं इमिशन. त्यानंतर आणि हा जो देश आहे ना, त्याला कार्बन क्रेडिट भेटलं, हा नाही का कोणाला ते कार्बन क्रेडिट विकू शकते. येणारा कॉन्सेप्ट लक्षात. तो कार्बन क्रेडिट नाही का खरेदी विक्री करू शकते त्या कार्बन क्रेडिटची. ज्यानं जास्त काय केलेलं आहे उत्सर्जन केलेलं आहे त्याला तो विकू शकते. त्यानंतर कार्बन सिंक म्हणजे काय होते, असे घटक जे नाही काय CO2चं इमिशन पेक्षा जास्त CO2चं ॲब्झॉर्ब करते. असे काही नाही काय घटक आहे. फॉर एक्झाम्पल लवंग. ठीक आहे. त्यानंतर ध्रुवीय हिम, त्याच्यानंतर महासागर. ठीक आहे. पहा, असे घटक त्यांनी उत्सर्जित केलेल्या CO2पेक्षा जास्त CO2चं काय करते, शोषण करते. ठीक आहे. आता बघा प्रॉब्लेम काय, ध्रुवीय हिम काय करते, हा ध्रुवीय हिम टेम्परेचर वाढीमध्ये काय वितळत आहे आणि त्यातील CO2 जो आहे तो वातावरणात नाही का मुक्त होऊन राहिला. तुम्हाला जर विचारलं जगातले 3 कार्बन सिंक कोणते आहे, लवंग, ध्रुवीय हिम आणि महासागर. त्यानंतर ओशन ॲसिडिफिकेशन म्हणजे काय होते, मानव जेवढंही नाही कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करते तेवढ्या कार्बन डायऑक्साईडपैकी 1/3 कार्बन डायऑक्साईड महासागर शोषून घेते. आता आला प्रॉब्लेम. आता याचा इम्पॅक्ट काय होते, याचा इम्पॅक्ट मोठा खराब होते. कोरल रीफवर याचा परिणाम होते, म्हणजे प्लवंग आपलं. त्यानंतर कासवावर परिणाम होते. त्याच्यानंतर ॲक्वेटिक लाईफ म्हणजे फिशवर याचा परिणाम होते. याच्यामुळे कासवही नाही का संपू शकते. आणि मानवाला 50% ऑक्सिजन प्लवंग पुरवते. जो माणूस आहे त्याला 50% जो ऑक्सिजन तो कोण पुरवते, प्लवंग पुरवते. आता फिटले ना, समजलं ना. ओशन ॲसिडिफिकेशन म्हणजे काय होते, मानवाने उत्सर्जित केलेल्या CO2 पैकी 1/3 भाग कोण शोषून घेते, सागर, कार्बन डायऑक्साईड. समजलं असं अशी आशा करतो. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे पूर्ण. काय तुम्ही लक्षात घ्यायचा फक्त क्योटो प्रोटोकॉल. कुठचं शहर आहे, हे जपानमधलं शहर आहे.
आणि कशाशी संबंधित करार आहे? UNFCCC संबंधित 1997मध्ये झाला होता हा प्रोटोकॉल. लिगली बाइंडिंग ट्रीटी आहे. भारतानं 2002मध्ये केलं, 2005पासून अंमलात आलं. कॅनडा बाहेर निघाला आहे. तुमच्या लक्षात आलं. थँक्यू. USA आणि कझाकिस्तानने याच्यावर साईन नाही केली अजून.